विरोधामध्ये आपण कोर्टात जातो ना मग निलंबन दिलं तर आपण काय करतो कोर्टात जातो बोला बा न्याय उचित योग्य न्याय न देता मला सेवा समाज दिली कोर्टात जर आपण काय गेलो तर आपल्या मागणीवर कोर्टानं एकतर्फी निर्णय न देता प्रशासनाला म्हणजे एस टी महामंडळाला त्याबद्दलची माहिती द्यावी किंवा त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं यासाठी ते कॅवेट दाखल केलेलं आहे. कॅवेट म्हणजे काही खूप मोठी शिक्षा किंवा वेगळं काही कायदा नाही आहे तो. एक त्यांनी आपल्याला सस्पेन्शन दिला आहे, मला सस्पेंड दिला आहे. मी कोर्टात जाईल त्या सस्पेन्शनच्या विरोधात तर कोर्ट मला स्टे न देता एस टीला सांगेन की यांनी स्टेची मागणी केली म्हणून त्यांनी कॅवेट दाखल केलेलं आहे की हे मागणी देऊन आम्हाला विचारणं यावे याला स्टे द्यायच्या आधी म्हणून ते कॅवेट दाखल. त्यामुळे ते स्टेला कॅवेटला काही घाबरा ओढण्याचं काही काम नाही. प्रक्रिया सुरू आहे सर्व एकतर्फी प्रक्रिया सुरू आहे. एकतर्फी प्रक्रिया हे कोणत्याच न्यायालयात मान्य होत नाही. दोन्ही बाजू ऐकून घेतल्या समजून घेतल्या तरच त्याला मान्यता असते. ज्या काही नोटिसेस भेटून राहिल्या त्या कारण तुम्हाला पत्र दिले किंवा चार्जशीट दिला आहे की 2 तारीख 3 तारीख लावून राहिले 15 तारीख 16 तारीख लावलेल्या काही लोकांच्या जाणं गरजेचं नाही आहे कारण आपण ते रिसिव्ह घेतलेले नाही. मी जर एखादा कागद रिसिव्ह करतो हातात घेतो सांगितलं रिसिव्ह सांगतो म्हणून तर मला बंधनकारक उत्तर द्यायला बंधनकारक राहत नाही. समजा तुमच्यापैकी कोणी समजा सस्पेन्शनचा किंवा एका कागद घेतलाही असेल निलंबनाचा तर सरळ सरळ एका वाक्यात उत्तर देऊन द्यायचं की मी माझ्या 52 लोक बंधवानी केल्या आत्महत्येच्या दुखवट्यामध्ये आहोत त्याच्यामुळे माझी मानसिक स्थिती मनस्थिती जागेवर नाही त्याच्यामुळे मला याच्यासाठी मुभा देण्यात यावी विषय समजा. काही जास्त भारून लिहिण्याचं काम नाही काही सांगायची गरज नाही. न्यायालयाची जरी नोटीस असेल तुम्ही प्राप्त केली असेल हातात घेतली असेल रिसिव्ह केली असेल तर न्यायालयाला आपण हेच पत्र द्यायचं की सदरच्या 52 लोकांनी माझ्या बांधवांनी आत्महत्या केल्यामुळे मी दुखवट्यामध्ये आहो माझी मनस्थिती जागेवर नाही. सदरचं प्रकरण उच्च न्यायालय मुंबई येथे न्यायप्रविष्ट आहे तरीता जोपर्यंत जिल्हा निर्णय लागत नाही तोपर्यंत मला इथल्या खालच्या कोर्टामध्ये मला मुभा देण्यात यावी किंवा तोपर्यंत मला वेळ देण्यात यावा.